माझा विशेषमध्ये यानंतर आपण समजून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या आणि देशातील पक्षांतर बंदी कायद्याच्या भवितव्यावरती परिणाम करू शकणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीचा दुसरा दिवस नेमका कसा होता। खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाणावरचा अधिकार कुणाचा आणि 2022 साली एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेचं भवितव्य काय, या तीनही प्रश्नांची उत्तरं आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून स्पष्ट होणार आहेत। त्यामुळेच आज सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या खंडपीठासमोर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी कालप्रमाणे आजही जोरदार युक्तिवाद मांडला। आजच्या युक्तिवादात सिब्बल यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत। काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष फुटला असा निष्कर्ष काढता येत नाही। मात्र निवडणूक आयोगानं आणि विधानसभा अध्यक्षांनी हाच घटनात्मक गोंधळ घातला आणि त्यातूनच पुढचे सगळे निर्णय चुकीचे ठरले असा दावा सिब्बलांनी न्यायालयात केला। यासोबत आजच्या सुनावणीतील कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले ते आपण ग्राफिक्सच्या सहाय्याने पाहूया। 2018च्या शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरेंकडे स्पष्टपणे संघटनात्मक बहुमत होतं। बहुमत नजरेआड करण्यासाठी निवडणूक आयोगानं 2018ची घटनाच नाकारली। सिब्बल पुढे म्हणाले की पक्षाची घटना अवैध ठरवण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आयोगाकडे नसतो। संघटनात्मक बहुमत डावलून आमदारांच्या संख्येवर आयोगाचा हा निर्णय चुकीचा आहे। आमदारांचा कार्यकाळ संपलेला असला तरी अपात्रतेचा मुद्दा जिवंत आहे। सत्ता चुंबकासारखी असते, लोक त्याकडे आकर्षित होतात। शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याकडचे आमदार 31 ते 56 झाले। तर असे अनेक महत्त्वाचे मुद्दे आक्रमक शैलीनं मांडत कपिल सिब्बल यांनी आजचाही युक्तिवाद गाजवला। पण त्याच युक्तिवादावरती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी जोरदार टीका केली आहे। कपिल सिब्बल म्हणजे न्यायमूर्ती नाहीत असं म्हणत म्हस्केंनी सिब्बलांच्या भूमिकेवरती सवाल उपस्थित केले। समोरच्या बाजूला चलबिचल सुरू झाली आणि भारतीय जनता पक्षामध्ये मर्ज व्हायचं की जो एक लहान पक्ष त्याने आपल्यामध्ये घेतलेला अलीकडच्या काळामध्ये प्रहार, मला वाटतं त्यांच्यामध्ये मर्ज व्हायचं TMC प्रमाणे। या संदर्भात त्यांच्याकडे खल सुरू आहे। या लोकशाहीमध्ये ज्यांच्या मागे लोक, ज्यांच्या मागे जनाधार, तोच पक्ष सत्तेवर असतो। सत्तेवर येण्याकरता राजकीय पक्षांची निर्मिती झालेली आहे आणि जे सत्तेवर आहेत लोकांचा जनाधार एकनाथ शिंदे साहेबांना मिळालेला आहे आणि लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आपलं नेतृत्व, शिवसेना कोणाची हे प्रूव्ह केलेलं आहे। आणि इतकंच नाही तर कोर्टातील सुनावणीवरती उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचीही प्रतिक्रिया आली आहे। इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं, इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे। घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी त्यांच्या जजमेंटमध्ये जजमेंट देताना म्हटलेलं आहे की सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे फॉर्म केलेलं आहे। सरकार घटनाबाह्य नाही। तर सुप्रीम कोर्टात सुरू असलेली ही लढाई केवळ शिवसेना विरुद्ध शिवसेना असती तर कदाचित तिचं महत्त्व महाराष्ट्रापुरतंच मर्यादित राहिलं असतं। पण या केसमध्ये प्रश्न धनुष्यबाणाचा नाही तर लोकशाहीच्या मूलभूत तत्वाचा सुद्धा आहे। भविष्यात देशात होणाऱ्या प्रत्येक पक्षफुटीचा घटनात्मक मार्ग सुद्धा कदाचित याच निकालातनं ठरू शकतो। म्हणूनच एक प्रकारे भारतीय राजकारणाचं भविष्यातलं नियम पुस्तक लिहिणारी ही सुनावणी मानली जाते। शिवसेना आणि धनुष्यबाणाचा वाद, पण सर्वोच्च न्यायालयात चर्चा केवळ एकाच पक्षाची नव्हती तर देशातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या भविष्यातील अस्तित्वाची होती। प्रश्न होता राजकीय पक्षाचा मालक कोण, आमदार की पक्ष संघटना।
याच प्रश्नावर ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं, आमदार म्हणजे पक्ष नाही, केवळ आमदारांचं बहुमत म्हणजे राजकीय पक्षाचं बहुमत ठरत नाही. निवडणूक आयोगानं विधिमंडळ पक्षातील संख्याबळावर निर्णय घेतला. पक्ष संघटनेतील बहुमत पूर्णपणे दुर्लक्षित केलं असा दावा सिब्बल यांनी केला. सिब्बल यांनी आणखी एक गंभीर आरोप केला, तो म्हणजे 31 आमदारांचं आधी सुरत आणि नंतर गुवाहाटीला जाणं हा अचानक घडलेला प्रकार नव्हता, तर पूर्वनियोजित राजकीय कट होता आणि तिथंच सरकार पाडण्याची रणनीती आखली गेली असा दावा त्यांनी न्यायालयात केला. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी दरम्यान नोंदवलेल्या निरीक्षणांनीही एकंदरीत प्रकरणाला वेगळं वळण दिलं. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की विधिमंडळ पक्ष कुणासोबत आहे या प्रश्नाचा विचार करण्यापूर्वी निवडणूक आयोगानं राजकीय पक्ष कुणाकडे आहे या प्रश्नाचा विचार करायला हवा होता. त्याशिवाय राजकीय पक्षाचं मत हे विधिमंडळ पक्षापेक्षा अधिक वरचढ ठरतं असंही सर्वोच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलं आहे. या सुनावणीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. आमदारांचा कार्यकाळ संपला तरी अपात्रतेचा प्रश्न संपत नाही, कारण त्यावेळेच्या आमदारांचा कार्यकाळ संपला असला तरी त्यावेळेच्या निर्णयांचा परिणाम पक्ष, चिन्ह आणि पुढील सर्व घटनांवर झाला होता. त्यामुळे हा मुद्दा आजही निर्णायक आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सलग 2 दिवस झालेली ही सुनावणी अतिशय महत्त्वाची ठरते, कारण उद्धव ठाकरेंच्या वतीने पक्षचिन्ह आणि वादाच्या संदर्भाने त्यांचा अंतिम युक्तिवाद समोर येतोय. परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणात एकनाथ शिंदेंची बाजू काय आहे, विधानसभा अध्यक्षांची बाजू काय आहे आणि कोणत्या कायदेशीर तरतुदींच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय दिला हे समोर येणं बाकी आहे, कारण त्यांची बाजू अद्यापपर्यंत मांडली गेलेली नाही. पुढील आठवड्यामध्ये एकनाथ शिंदे, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांच्या वतीनेही सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद केला जाणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान जी निरीक्षणं नोंदवली त्याचा उद्देश हा या संपूर्ण प्रकरणाचे कायदेशीर कंगोरे आणि प्रत्येक दृष्टिकोन तपासणं हा असतो. अंतिम आदेशावर त्याचा परिणाम होईलच असं गृहीत धरणं देखील आत्ताच्या घडीला अपरिपक्वता ठरू शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. तर न्यायमूर्ती बागची यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना प्रकरणातला निकाल हा भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. कारण शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसमध्ये शिवसेनेसारखंच बंड झालं. मग बंड करणाऱ्या नेत्यांनीच पक्षावरती दावा केला आणि आयोगानं सुद्धा त्याच गटाला पक्ष म्हणून मान्यता सुद्धा दिली. हे जर असं सुरू राहिलं तर देशातल्या स्थानिक पक्षांमधली पक्षांतरं सुद्धा अशाच गतीनं पुढे सुरू राहतील. त्यामुळे शिवसेनेसंदर्भातला निकाल अतिशय महत्त्वाचा असेल.